Welcome back to the video where we are trying to understand various constraints which are applicable in assembly workbench. आतापर्यंत आपण एकूण 3 constraints बघितलेले आहेत. पहिला आहे तो हा फिक्स्ड constraint, दुसरा आहे तो कोइन्सिडेंट, कोएक्सियल, कोलिनियर असा constraint. तिसरा constraint आपण बघितला कॉन्टॅक्ट constraint. आता नेक्स्ट constraint आपण बघणार आहे ऑफसेट. आता ऑफसेट हा जो constraint आहे तो सर्वसाधारणपणे प्लेनर फेस मध्ये अप्लाय केला जातो. दोन प्लेनर फेसेस तुम्ही इथे पिक करायचे. त्या दोन प्लेनर फेस मध्ये तुम्ही सांगाल तितका अंतर सेट केलं जाईल. मग ते 0 पण असू शकेल किंवा शून्यापेक्षा वेगळे असू शकेल. ते मायनस पण असू शकेल आणि प्लस पण असू शकेल. ओके. इथे देखील आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स बघायला मिळतील. ते आपण इथे बघूया. सो लेट अस गो फॉर ऑफसेट कन्स्ट्रेंट. तर क्लिक केलं मी. कुठलेही दोन प्लेनर फेसेस पिक करा. हा प्लेनर फेस पिक केला आणि हा प्लेनर फेस पिक केला. आता ह्या दोन फेस मध्ये हे तुम्हाला दिसते बघा इथे 216.643 mm हे अंतर आता सध्या दिसायला लागलेलं आहे आणि हे बाण पण तुम्हाला दिसत आहेत. हा हिरवा कलरचा बाण इथेही दिसतोय, इथेही दिसतोय. याचं कारण काय? आणि इथे सेम हा ऑप्शन इथे लागू झालेला आहे. अपोजिट जर केला असेल तर हा बाण अपोजिट झाला बघा. ओके. आता हे सेम आणि अपोजिट काय हे आपण आधीच्या कन्स्ट्रेंट मध्ये बघितलेलं आहे. तर दोन फेस मधलं अंतर कुठल्या पद्धतीने तुम्हाला मेंटेन करायचं आहे हा तो ऑप्शन आहे. सेम असेल तर दोन्ही फेसेसचे तोंड एकीकडेच होतील आणि मग तुम्ही दिलेलं अंतर त्याच्यामध्ये सेट केलं जाईल. आणि जर अपोजिट केलं असेल तर दोन्ही सिलेक्ट केलेले फेसेस हे एकमेकाच्या समोर तोंड करून येतील आणि मग त्यातलं अंतर तुम्ही जे दाखवाल, तुम्ही जे सांगाल ते सेट केलं जाईल. आता इथं सेम ऑप्शन मी घेतलेला आहे. त्यामुळे इथं दोन्ही बाण जे येत आहेत हिरव्या कलरचे इथं दिसत आहेत तुम्हाला, ते दोन्ही एकीकडेच तोंड करून आहेत, एकाच डायरेक्शनला पॉइंट करतायत. याचा अर्थ काय होणार आहे? ह्या दोन्ही फेसचं ओरिएंटेशन बदलणार नाहीये. आत्ता जसे फेसेस आहेत तसेच राहतील. फक्त तुम्ही इथे किती डिस्टन्स देता तेवढं डिस्टन्स इथं मेंटेन केलं जाणार आहे. इथं मी 100 mm करतो. ओके म्हटलं आणि आता अपडेट केलं. तर आता ह्या दोन फेसेस मध्ये 100 mm अंतर झालेलं आहे. दोन्ही फेसेसची तोंड एकीकडेच आलेली आहेत. हे पण आपल्याकडेच तोंड करते, हे पण आपल्याकडेच तोंड करते. ह्याच्या विरुद्ध जर मी अपोजिट हा ऑप्शन घेतला तर काय होते तेही बघूया. हे अंडू करतो मी. पुन्हा एकदा ऑफसेट कन्स्ट्रेंट. हा फेस घेतला आणि हा फेस घेतला आणि आता इथं मात्र मी आता 100 डिस्टन्स सेट करतो आणि इथं अपोजिट म्हणतो. आता अपोजिट ओके म्हटलं आणि आता अपडेट करा. हा फेस फिरला बघा. आता हा फेस आणि हा फेस हे आता एकमेकासमोर आलेले आहेत. म्हणजे एकमेकाकडे तोंड करून उभे आहेत. म्हणजेच थोडक्यात याचं तोंड, ह्या फेसचं तोंड माझ्या उजवीकडे आहे आणि ह्या फेसचं तोंड माझ्या डावीकडे आहे. म्हणजे इथं काय झालं? फेसेस हे एकमेकाकडे तोंड करून उभे राहिले आणि त्यात तुम्ही जे डिस्टन्स दिलं ते सेट झालेलं आहे. दिस इज द इफेक्ट ऑफ ऑफसेट कन्स्ट्रेंट. हा शक्यतो दोन प्लेनर फेस मध्ये अप्लाय केला जाणारा कन्स्ट्रेंट आहे. ओके. परत एकदा दाखवतो. हे अंडू करूया पहिल्यांदा. कन्स्ट्रेंट सगळे घालवले मी. हा कन्स्ट्रेंट पण घालवतो सध्या आणि पुन्हा एकदा सेम आणि अपोजिट हे दोन्ही व्हेरियंट्स आपण बघणार आहे. ओके. तत्पूर्वी आपण एक इथं थोडीशी छोटीशी चूक झाली आहे. बिफोर आय प्ले विथ द असेंबली ऑर द पार्ट्स कॉल्ड इन द असेंबली, एक कुठेतरी त्यातला फिक्स करणं गरजेचं आहे. मगच आपल्याला अप्रोप्रिएटली ते कन्स्ट्रेंट्स कसे वर्क होतात ते दिसतंय. आता तुम्ही नोट केलं असेल की आतापर्यंतच्या कन्स्ट्रेंटच्या व्हिडिओमध्ये हा जो पार्ट आहे तो अजिबात हललेला नव्हता. का? कारण त्याला आपण फिक्स कन्स्ट्रेंट दिला होता. इथं मी फक्त तो कन्स्ट्रेंट द्यायचा विसरलोय. इथं मी फक्त कन्स्ट्रेंट देऊन ठेवतो. आता हा फिक्स करतोय मी पार्ट. हा आता फिक्स झाला. आता आपण पुन्हा एकदा ऑफसेट कन्स्ट्रेंट कसा वर्क होतो ते आता इथे तुम्हाला कदाचित थोडंसं जास्त नीट कळेल. ऑफसेट कन्स्ट्रेंट हा फेस घेतला आणि हा फेस घेतला. आता मी इथं सेम म्हटले आणि इथं समजा मी 100 mm दिले. ओके म्हटलं. आता मी मुद्दाम हा फेस घेतोय. याचं कारण काय? की ह्या फेसला इथं होल आहे. जर हा फेस चुकून फिरला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा होल असलेला सरफेस इथं होता आणि आता होल नसलेला सरफेस आहे. याचा अर्थ हा कॉम्पोनंट फिरून ॲडजस्ट झालेला आहे दिलेला कन्स्ट्रेंट अप्लाय करून घेण्यासाठी. म्हणून मुद्दाम मी हा सरफेस पिक करतोय. आता ह्या दोन फेसेसमध्ये 100 mm अप्लाय झालेलं आहे अंतर. अपडेट करतो.
त्या दोन्ही फेसेसचं ओरिएंटेशन हे सेम राहतं. हा पण फेस माझ्याकडेच बघतोय, हा देखील फेस माझ्याकडेच बघतोय. याचा अर्थ इथं सेम आणि 100 हे अप्लाय झालेलं आहे. हे 100 तुम्ही इथं डबल क्लिक करून बदलू शकता. 200 केलं मी इथं, ओके म्हटलं आणि अपडेट केलं, ते 200 होईल. ओके, फाईन. आता अपोजिट कसं होतं ते बघू आपण. आता इथे एक लक्षात घ्या, मगाशी हा ऑब्जेक्ट फिरला, आता हा फिरणार नाही. कारण का? त्याला आपण फिक्स कन्स्ट्रेंट लावलेला आहे. आता इथं अपोजिटमध्ये काय होते बघू आपण. ऑफसेट कन्स्ट्रेंट, पुन्हा तेच फेसेस मी घेतोय. हा फेस आणि हा फेस. आता इथं मी अपोजिट म्हणतो आणि इथं 100 सेट करतो. ओके म्हटलं. आता हा फेस कसा होतो ते बघा. अपडेट म्हटलं. आलं लक्षात? होल असलेला फेसचं तोंड जे आहे ते या साईडला गेलं आणि हा जो फेस आहे तो या साईडला. म्हणजे इथे काय झालं, अपोजिट केलेलं असल्यामुळं बोथ द सिलेक्टेड फेसेस मेड देअर फेसेस इन अपोजिट डायरेक्शन. त्याचा अपोजिट असा अर्थ आहे. आय होप दिस इज अंडरस्टूड. ऑफसेट कन्स्ट्रेंटमध्ये फार अवघड असं काही नाही आहे. तुम्ही ते अंतर 0 देखील सेट करू शकता किंवा नॉन झिरो अंतर देखील तुम्ही सेट करू शकता. सेम डायरेक्शनमध्ये तुम्ही सेट करू शकता, ऑपोजिटमध्ये पण तुम्ही ते सेट करू शकता. आता ह्यामध्ये तो जो फेस आहे तो प्लेनर असायला पाहिजे एवढीच कंडिशन आहे. हा सिलेंड्रिकल फेस चालणार नाही, कारण ह्याच्यामध्ये डिस्टन्स आपल्याला सेट करता येत नाही. बिकम्स डिफिकल्ट टू मॅनेज ऑर मॅनिप्युलेट द डिस्टन्स बिटवीन धिस फेस अँड धिस फेस अँड सो ऑन. त्यामुळे शक्यतो साधारणपणे दोन्ही फेसेस प्लेनर असणं गरजेचं आहे. हां, आता ह्या सिलेंडरचा हा फेस मी घेऊ शकतो. हा फेस प्लेनर आहे, पण हा फेस प्लेनर नाही आहे. त्यामुळे शक्यतो ऑफसेटसाठी हा फेस सिलेक्ट करता येत नाही. करून बघू आपण. हे आधी अंडू करूया. हे डिलीट करतो मी. ओके. आता ऑफसेट कन्स्ट्रेंट हा फेस हे बघा पिक करता येतो आणि हा फेस. याच्यामध्ये सध्या अंतर किती आहे? तर 150 आहे. ओके. सेम म्हटले, त्यामुळे इथं ओरिएंटेशन आता सेम राहणार आहे. हे 150 च्या ऐवजी मी समजा इथं वाढवून घेतलं किंवा कमी करून घेतलं. हे वाढवायला लागलो ॲक्चुअली मी. ओके म्हटलं आणि आता अपडेट केलं. डिस्टन्स वाढलं. -150चं -85 झालं, याचा अर्थ वाढला असा अर्थ होतो. ओके. So this is how offset constraint works, and it especially works effectively on two planar faces. मग ते planar faces कसेही असू देत. हां, फक्त त्याच्यामध्ये ऑलरेडी एखादा कन्स्ट्रेंट जर असेल आणि तो ऑफसेट कन्स्ट्रेंट जर हॅम्पर करत असेल, तर मात्र कन्स्ट्रेंट अप्लाय करता येत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. हे जे कन्स्ट्रेंट्स आहेत, हे आधी कुठले कन्स्ट्रेंट्स ऑब्जेक्टवरती आहेत का ह्याचा विचार करूनच अप्लाय होऊ शकतात. ऑलरेडी एखादा कन्स्ट्रेंट तुम्ही दिला असेल आणि त्याला बरोबर कॉन्ट्राडिक्टरी कन्स्ट्रेंट तुम्ही आत्ता देत असाल, तर तो ऑब्व्हियसली अप्लाय होणार नाही. हे फक्त कन्स्ट्रेंट्स अप्लाय करताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. सो दॅट्स ऑल अबाउट ऑफसेट कन्स्ट्रेंट्स अप्लाइड इन द असेंबली फॉर द कंपोनंट्स हॅव्हिंग प्लेनर फेसेस. हा व्हिडिओ मी इथंच कन्क्लूड करतोय. इथनं पुढं एकूण 2 कन्स्ट्रेंट शिल्लक आहेत. इथे तुम्हाला दाखवतो मी. पहिला कन्स्ट्रेंट आहे अँगल आणि दुसरा कन्स्ट्रेंट आहे फिक्स टुगेदर. परत एकदा रिपीट करूया. अँगल कन्स्ट्रेंट आणि फिक्स टुगेदर कन्स्ट्रेंट. हे दोन्ही कन्स्ट्रेंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकत्र बघणार आहोत. आता आपण इथं